तरुणांना रोजगार देण्याची त्यांनी सुरू केली, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। दुसरे आमचे उदय सामंत उद्योग विभागाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार, स्वयंरोजगार देण्याचं काम करतात। खरं म्हणजे रोजगार हा अतिशय तरुणांसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी महत्त्वाचा आहे। पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार किसन कटोरे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार सदाभाऊ खोत, आमदार रवींद्र फाटक, मीनाक्षीताई शिंदे, गोपाळ लांडगे, अर्जुन खोतकर, आयुक्त कौशल्य विकास निधी चौधरी, आयुक्त का सेक्रेटरी आहेत ना त्या, आयुक्त निधी चौधरी, महेंद्र कल्याणकर, डॉक्टर अपूर्वा पालकर, अभिजित बांगर, अशोक शिंगारे आणि आपले बिपिन कुमार शर्मा आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर नरेश मस्के वगैरे सगळे आहेत इथं, आणि सर्वांची नावं घेत नाही कारण उशीर खूप झालेला आहे। सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, नरेश मस्केंचं भाषण चालू होतं, मी ते मला बोलवलं की अर्धा तास किल्ला लढवत होतो। खरं म्हणजे सगळ्यात आधी आपली दिलगिरी व्यक्त करतो की यायला उशीर झाला, परंतु मी सांगितलं होतं की जे लोक येतील त्यांच्या मुलाखती घ्या, त्यांना जे काही पुढची प्रक्रिया करा, त्यांचं सिलेक्शन करा। अपॉइंटमेंट लेटर नाही दिलं ना, अपॉइंटमेंट लेटर पण दिले, आणि आज जवळपास मला निधी चौधरी मॅडम सांगत होत्या 30,000पेक्षा जास्त तरुण इथे येऊन गेले, आणि 5 ते 6,000 लोकांचं त्यामधून सिलेक्शन झालं, आणि उर्वरित लोकांना देखील नोकऱ्या देईपर्यंत मंगल प्रभात जी हम रुकेंगे नहीं, बरोबर ना। आपण ठरवलेलं आहे या राज्याच्या आपल्या सरकारच्या माध्यमातून आज आपण अनेक ठिकाणी, पहिल्या नागपूरला सुरू झाला, नंतर लातूर झाला, नंतर बारामती झाला, कल्याणला झाला, कल्याणला पण झाला ना, अगोदर झाला नाही, त्या दिवशी काय होतं शासन आपल्या दारी होतं, तिथं तर 1 लाख लोकांपेक्षा जास्ती लोक होते, आणि